आजच्या या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे DGIPRचे प्रिन्सिपल सेक्रेटरी श्री ब्रिजेश सिंगजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आपल्या मेंबर सेक्रेटरी श्रीमती नंदिनी आवाडे, आज विशेष आपल्या सगळ्यांच्याकरता बोलण्याकरता मुद्दाम दिल्लीहून आलेल्या डॉक्टर रिचा सूद आणि त्यासोबतच इथं उपस्थित असलेल्या श्रीमती स्वाती गुप्ता आणि आज महाराष्ट्रामधनं मुंबईतनं आलेले सर्व पत्रकार माझे बंधू आणि भगिनींना, आजचा दिवस खरंच खूप छान आहे. तो मी छान याकरता म्हणेल की रोज हिंदी आणि इंग्लिशमध्ये भाषण करून करून माय मराठीची इतकी दरवेळेला आस वाटते की अरे आपण मराठीत भाषण कधी करू. पण सगळ्या देशामध्ये जाणं होत असतं आणि स्वाभाविक रीतीनं फार जास्त भाषा येत नसल्यामुळं हिंदी इंग्लिशवरच डिपेंड राहावं लागतं आणि त्याच भाषेमध्ये भाषणं होत राहतात. पण आज मराठीमध्ये भाषण करण्याची संधी मिळते, मला असं वाटतं याच्यावर मोठी आणि आनंदाची गोष्टच नाही. कुठेही जा आपली मराठी आपल्याला फार गोड वाटते आणि ती गोड असते सुद्धा. आज त्याची मी खूप छान अनुभूती इथं घेते आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम महाराष्ट्रानं DGIPRनं आमच्यासोबत आयोजित केला आहे. मी ब्रिजेश सिंग सरांचे खूप खूप धन्यवाद करते की अतिशय महत्त्वपूर्ण विषयामध्ये जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम आपण हा कार्यक्रम नक्की करूयात. तुमच्या कल्पनेमधला चांगला कार्यक्रम आहे आणि याचा उपयोग देशातल्या सगळ्या लोकांना झाला पाहिजे, माध्यम क्षेत्रातल्या सगळ्या लोकांच्यापर्यंत तो गेला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याची खूप चांगली सुरुवात महाराष्ट्र करेन. ब्रिजेशजी, मी तुमचे खूप खूप धन्यवाद करते की तुम्ही त्याच्यातला गाभा, त्याचं महत्त्व ओळखून तुम्ही या कार्यक्रमाला आज इथं आयोजित केलेलं आहे. आपले खूप खूप धन्यवाद. पण मला आज तुमच्याबद्दल पण सगळ्यांच्याबद्दल बोलायचं आहे. तुमची इतक्या मोठ्या संख्येने इथं जी उपस्थिती आहे, ही उपस्थिती खरोखरच मला खूप समाधान देते आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं हा जो विचार केला होता की आपण वेगवेगळ्या राज्यांच्यामध्ये पत्रकारांच्या सोबत आपण संवाद केला पाहिजे आणि एक आपण जर्नलिस्ट मीट आपण आयोजित केली पाहिजे, त्याला तुम्ही जो साथ दिली आहे ती खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्याकरता मी तुमचे धन्यवाद करते. आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे, हा माध्यमांच्या भूमिकेवर आणि जबाबदारीवर सखोल चर्चा करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे असं मी मानते. आणि विशेषतः जेव्हा महिलांचे विषय येतात त्यावेळेला तर आजचं व्यासपीठ हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मला असं वाटतं की आज आपला देश एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह फेजमधनं जातो आहे. आजची आपल्या देशातली जी महिला आहे तिच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अगदी सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, डिफेन्स असेल, गव्हर्नन्स असेल, एंटरप्रेन्योरशिप असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये महिला अतिशय उत्तम काम करतायत, आपली ओळखसुद्धा निर्माण करतायत. पण त्यासोबतच अनेक आव्हानं पण आपल्यासमोर उभी ठाकतायत, ज्याचा आपल्याला साकल्यानं विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा स्थितीमध्ये माध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे, जबाबदारीची आहे आणि लोकांना दिशा देणारी पण आहे. मला असंही वाटतं की माध्यमं जी आहेत ती केवळ माहिती देणारं साधन नाही आहे, तर ते समाजाची विचारसरणी आणि समाजाचं जे नॅरेटिव्ह घडवण्याचं काम आहे ते काम आजची माध्यमं करतात. हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा माध्यम एखादा मुद्दा उचलतात तेव्हा ते केवळ बातमी देत नाही, तर ती माध्यमं समाजांच्या विचारावर प्रभाव टाकतात. म्हणूनच महिलांच्या संबंधीमध्ये रिपोर्टिंग करताना संवेदनशीलता, अचूकता आणि जबाबदारी अत्यंत आवश्यक असते असं मला वाटतं. आणि मग आम्ही विचार केला की जर असं असेल तर मग माध्यमांशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. आणि मागच्याच महिन्यामध्ये दिल्लीमध्ये आम्ही एक अतिशय उत्तम अशी एक मीडिया समिट आम्ही घडवली होती. देशभरातले सगळे मीडिया हाऊसेस, सगळ्या राज्यांच्या मधले आणि सगळ्या भाषेचे
त्या दिवशी दिल्लीमध्ये आले होते आणि अतिशय भव्य आणि उत्तमपणे अ, उपयोगी असणारी अशी ती मीडिया समिट झाली. आणि मग आमच्या लक्षात आलं की खरंच आहे की केवळ दिल्लीमध्ये हे करून चालणार नाही, तर आपल्याला राज्यांच्या मध्ये जावं लागेल. विशेषतः राजधानीपर्यंत जरी पोहोचलो तरी एक मोठा टप्पा गाठल्यासारखं होईल. आणि मग आम्ही सुरुवात केली राज्यांच्या मधनं पण कामाला. आणि त्याच भूमिकेमधनं आजचा माननीय ब्रिजेशजींनी इथं हा कार्यक्रम ठेवला आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. म्हणजे मीडिया लॉ आणि इथिकल फ्रेमवर्क या दोन्हीच्या बद्दल सुद्धा आज आपण खूप उत्तमपणे विचार करू. लॉस तर आहेतच, पण इथिकल फ्रेमवर्क काय आहे, कसं आपण वार्तांकन केलं पाहिजे ह्याच्याबद्दल सुद्धा आज आपण चर्चा करूयात. आपल्या देशामध्ये महिलांच्या सन्मान आणि गोपनीयतेचे म्हणजेच डिग्निटी आणि त्यासोबतच प्रायव्हसी संरक्षित करणारे अनेक अनेक कायदे आहेत. मात्र फक्त कायदे असणं पुरेसे नाही आहे, तर त्याची योग्य समज असणं फार महत्त्वाचं आहे आणि अंमलबजावणी पण तेवढीच महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की जी समोर बसलेले सगळे माझे मित्र आणि मैत्रिणी जे माध्यम क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांनी कायद्यासोबतच आपले इथिकल स्टँडर्ड्स सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपण रिस्पॉन्सिबल एक जर्नलिझम उत्तमपणे करू शकू. ह्याची पण तयारी आपल्याला सगळ्यांना करायची आहे. मी हे नाही म्हणणार की ते आत्ता होत नाही आहे. मी हेच म्हणेन की तुमची जी भूमिका आहे ती भूमिका नेहमी इतकी मदतीची राहिली आहे. महिलांच्या अनेक विषयांना वाचा फोडण्याचं काम तुम्ही केलं आहे. कित्येक वेळेला व्यवस्थांना ते कळतच नाही, पण जेव्हा तुम्ही सांगतात, तुम्ही बोलतात, त्याच्यामधनं मीडियामधनं आवाज उठतो आणि त्यावेळेला लोकांची भूमिका तयार होते, तेव्हा ते व्यवस्थांच्यापर्यंत येतं. हे सुद्धा आहेच आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की जबाबदार पत्रकारितेचा अर्थ फक्त तथ्य मांडणं असं नाही आहे, तर ती तथ्य सन्मानानं आणि संवेदनशीलतेनं मांडणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज आपण जी चर्चा करू त्या चर्चेमध्ये भाषा असेल, मांडणी असेल किंवा रिपोर्टिंग असेल, ह्याच्या पद्धतीवर सुद्धा आज आपण उत्तमपणे इथे चर्चा करूयात. भाषा हे फक्त संवादाचं साधन नसून ते आपल्या विचारसरणीचं प्रतिबिंब पण असतं. आपण कोणते शब्द निवडतो, कोणत्या दृष्टिकोनातून बातमी मांडतो, त्यावरनं संपूर्ण एक नॅरेटिव्ह पण तयार होत असतं. असं म्हणतो आपण की मीडिया इन ट्रान्झिशन, वुमन इन ट्रान्सफॉर्मेशन. आज आपण त्याबद्दल सुद्धा नक्कीच चर्चा करूयात. आज माध्यमं खूप बदलत आहेत आणि महिलांची ओळखसुद्धा खूप वेगाने विकसित होते आहे. एक उत्तम पर्सनॅलिटी म्हणून महिला आज आपल्या देशामध्ये रोल मॉडेल म्हणून उभ्या राहत आहेत. आजची महिला ही केवळ ओळखीपुरती अशी मर्यादित नाही आहे, तर ती नेता आहे, ती नवोन्मेषक आहे, ती इनोव्हेटरच्या रूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या पुढे येते आहे, ती निर्णय पण घेते आणि ती परिवर्तनसुद्धा घडवून आणते आहे. या सगळ्या भूमिकेमध्ये महिलांना बघणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यातली एक जरी भूमिका सुटली तरी ते देशातल्या महिलांवर अन्याय केल्यासारखं होईल. मला असंही वाटतं की डिजिटल युगामध्ये आजची मोबाईल पत्रकारिता जी आहे ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. आज आपले स्मार्टफोन हेच एक शक्तिशाली न्यूजरूम बनलेलं आहे. मात्र यासोबत कित्येकदा कधीकधी घाईमध्ये चुकीची बातमी जाते किंवा चुकीची माहिती जाते आणि अनेक वेळेला त्या बातमीची पडताळणीच केली जात नाही आणि त्याच्या अभावी मग खूपदा काही चुकीच्या माहितींमुळे चुकीच्या बातम्या पण जातात. त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा जबाबदारीनं करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मला हेही वाटतं की वेग खूप महत्त्वाचा आहे. बातमी अगदी लगेच गेली पाहिजे, म्हणजे बातमी आली आणि पुढच्या मिनिटाला ती आम्ही क्रॅक केली. मला मान्य आहे ही खूप मोठी आजच्या याला कॉम्पिटिशन पण आहे, कामाचं प्रेशर वाढणारी सुद्धा अशी गोष्ट आहे. पण त्यासोबतच विश्वासार्हता ही पण फार महत्त्वाची आहे, ज्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. बघा, माध्यम हे लोकशाहीचे डोळे, कान आणि आवाज आहे, ज्याच्यामुळे आपण उत्तमपणे पुढे जातो आहे. एखाद्या महिलेला तिच्याबद्दल जर काही अन्याय अत्याचार झाला तर समाज त्या घटनेला तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या हेडलाईनमध्ये
आणि तुमच्या सादरीकरणामधनं समजतो. त्यामुळे प्रश्न फक्त बातमी दाखवण्याचा नाही आहे, तर तो कोणत्या दृष्टिकोनातून ती बातमी दाखवली जाते ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि म्हणूनच तुम्ही खूप महत्त्वाचे आहात, तुमचं वार्तांकन पण खूप महत्त्वाचं आहे. माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं आपण नेहमी म्हणतो. पण महिलांच्या बाबतीमध्ये माध्यम हे केवळ स्तंभ नसून दिशा दाखवणारे फलक आहेत. आणि म्हणून माध्यमांची भूमिका पुन्हा पुन्हा मी अधोरेखित करते आहे की ती फार महत्त्वाची आहे. तुम्ही जे दाखवता ते समाज पाहतो, तुम्ही जे बोलता ते समाज पुन्हा बोलतो, पुन्हा पुन्हा बोलतो, आणि तुम्ही जे दाखवत नाही ते समाज दुर्लक्षित करतो. इतकं महत्त्व माध्यमांचं आहे. त्यामुळे मला खूपदा आनंद पण होतो की जेव्हा माध्यम असं दाखवतात की एखाद्या गावाचा चेहरा मोहरा गावातल्या महिला सरपंचानं बदलला आहे आणि गाव बदलतं आहे. एखादी मुलगी अगदी विज्ञानामध्ये किंवा एखाद्या स्पोर्ट्सच्या प्रकारामध्ये किंवा प्रशासनामध्ये नवीन शिखर गाठते आहे, तर तेव्हा मग खूप कौतुक वाटतं की माध्यमांच्यामुळं ही महिलांची प्रगती लोकांच्यापर्यंत जाते आहे. किंवा एखादी आई आहे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाला उत्तम सांभाळते आहे, कुटुंबाचा पक्का आधार बनून कुटुंबाला पुढे नेते आहे. अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा खऱ्या अर्थानं समाजामधल्या ज्या नायिका आहेत, खऱ्या नायिका ह्याच महिला आहेत, त्यांना आपण उत्तमपणे समोर आणतो, तेव्हा ते रोल मॉडेल चांगल्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये उभे राहू शकतात, ज्याच्यामध्ये तुमची खूप भूमिका महत्त्वाची आहे. मला हे पण वाटतं की अशा कथा केवळ आपल्याला प्रेरणा देतात असं नाही आहे, तर अशा कथा परिवर्तनाचं बीज तिथं रोवतात आणि त्यामधनं महिलाचं उत्तमपणे उभं राहणं सुद्धा असं वाढत जातं, पुढं पुढं जात राहतं. म्हणून मला असे वाटतं की महिला विषयांना एखाद्या विशिष्ट दिवसांपुरतं आपण मर्यादित ठेवलं नाही पाहिजे. महिला हक्क हा केवळ एक कार्यक्रम नसून सतत चालणारा संवाद आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याकडनं जेव्हा न्यूज जातात, जेव्हा रिपोर्ट होतात, तेव्हा ते समाजाला खूप सकारात्मक दिशा पण देतात. मला असंही वाटतं की जसं आपण उत्तमपणे सकारात्मक दिशा देतो, त्याच पद्धतीनं काय काय आपण करणं टाळलं पाहिजे याच्यावर सुद्धा नक्कीच आज चर्चा झाली पाहिजे. मला असं वाटतं की आपली भाषा कशी असावी, तर भाषा अशी असावी की ती पीडितेची नाही, ती गुन्हेगाराची जबाबदारी नक्की करेल, त्याला दोषी धरेल. ती पीडिता त्याला पीडितेमुळे घडलेली घटना नाही आहे, तर जो माणूस चुकीचा वागतो आहे त्याला ती जबाबदारी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आज कित्येक वेळेला असं हेडिंग वाचतो की एखाद्या महिलेची अब्रू लुटली. प्रश्न असा आहे, अब्रू कोणाची गेली? पीडितेची गेली की ज्याने तिला त्रास दिला आहे त्याची गेली? तर आपली भाषा अशी असली पाहिजे की ज्यानं तिला त्रास दिला आहे त्याची अब्रू गेली पाहिजे. पण आपण लिहिताना लिहितो की पीडितेची अब्रू लुटली. त्यावेळेला खूप संयमितपणे आणि यासोबतच मला असं वाटतं की पीडितेच्या बाजूने विचार करून जर आपण आपली भाषा वापरली तर खूप बदल होऊ शकतं. गुन्हेगाराची जी मानसिकता आहे त्याची निंदा व्हायला हवी, त्याच्यावर बोट पक्क दाखवलं पाहिजे की ती दोषी नाही आहेस, दोषी तू आहेस. आणि जेव्हा आपण या पद्धतीने वार्तांकन करतो त्यावेळेला त्या माणसाच्या विरोधामध्ये आक्रोश उभा राहतो. उत्तमपणे आक्रोश आपण उभा करू शकतायत, एवढी मोठी ताकद आपल्याकडे आहे. मला असंही वाटतं की कधी कधी अशा हेडिंग जाणं म्हणजे महिलेच्या सन्मानावर आघात करणारी हेडलाईन ती होऊन जाते आहे. म्हणजे अशी हेडलाईन देणं म्हणजे पुन्हा त्या प्रकारच्या गुन्ह्याची पुनरावृत्तीच आपण करतो आहे असं सुद्धा ते होऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं की महिलांना केवळ पीडित म्हणून न दाखवता त्या हकदार आहेत हे आपण दर्शवलं पाहिजे. महिला ती कमकुवत नाही आहे, तर ती न्यायाची प्रतीक्षा करणारी नागरिक आहे हे आपण दाखवणं खूप गरजेचं आहे. आज मला एक प्रसंग जरूर सांगावासा वाटतो ब्रिजेशजी. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. हा प्रसंग आपल्या संवादाची ताकद आणि त्याच्यासोबतच आपल्याला जबाबदारी पण शिकवतो. अश्वत्थामा हतः हे एक वाक्य महाभारतात सांगितलं गेलं. हे वाक्य सांगितलं पण त्याचा संदर्भ अपूर्ण राहिला.
अश्वत्थामा कोण गेला हे सांगितलेच गेलं नाही, संदर्भ अपूर्ण राहिला. तर परिणाम काय झाला, तर युद्धाची पूर्ण दिशा बदलली गेली. मला असं वाटतं की ही केवळ कथा नाही आहे, तर संवाद कसा असावा ह्याच्याबद्दलचं दिलेलं एक उत्तम लेसन आहे. म्हणून मला हेही सांगायचं तुम्हाला की माहिती खरी असू शकते, त्याबद्दल दुमत नाही आहे, पण ती माहिती जर अपूर्ण असली तर परिणाम हा चुकीचा होऊ शकतो, ज्याची आपण खूप काळजी करणं गरजेचं आहे. पत्रकारितेचं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की पूर्ण सत्य समोर आलं पाहिजे, स्पष्ट संदर्भ आला पाहिजे आणि जबाबदार मांडणी पण झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना मला आग्रहाने सांगायचं आहे की पीडितेची ओळख आपण कधीच उघड करू नका. पण मला याच्यासोबत हे पण सांगायचं आहे की आता माध्यमांची भूमिका याच्यामध्ये खूप जबाबदारीने वागण्याची पण आली आहे. आता आपण बघतो की ज्या ज्या वेळेला अशा पीडितेबद्दल बोलायला लागतं त्या त्या वेळेला आता माध्यमं तिचं नाव छापत नाही, तिची ओळख कुठेतरी समोर येईल याबद्दल ते काहीही दर्शवत नाहीत. कधी जर आपण पाहिलं की डिजिटल मीडियावर तर कित्येक वेळेला तिचा चेहरा तिचं सगळं ते ब्लर केलं जातं. अशा प्रकारची आता खूप चांगली खबरदारी आपण घ्यायला लागला आहेत. याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे खूप धन्यवाद पण करते की तुमचं असं जे जबाबदारीचं वागणं आहे ते त्या पीडितेला न्याय देण्याच्या दिशेनं घेऊन जातं. आपण अजून एक मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे आणि माझी ही विनंती फार कळकळीची आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा अशा घटनांचं काही रिपोर्टिंग करता आहात त्यावेळेला रिपोर्टिंग करत असताना त्यामध्ये महिलांचे जे कायदे आहेत ते कायदे आणि त्यामध्ये तिला जे हक्क दिलेले आहेत त्याच्याबद्दलचं सुद्धा वार्तांकन आपण करा. त्या महिलेची तर वेळ निघून गेली, तिच्यावर तर खूप वाईट परिस्थिती आली आहे जिचं आपण वार्तांकन करतो आहे, पण ती बातमी वाचणारे हजारो लाखो लोक आहेत आणि हजारो लाखो महिला आहेत. त्या ह्याच्यापासून सावध होऊ शकतात. बातमी वाचत असताना त्यांना हे कळू शकतं की कोणते कायदे त्यांचं रक्षण करतात आणि त्यासोबतच त्यांना काय काय हक्क दिले गेले आहेत हे पण त्यांच्यासमोर येतं. पुढच्या काळामध्ये त्या अधिक शहाण्या होऊ शकतात. आणि मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की फक्त घटना घडली आहे हे पण इतकंच फक्त सांगू नका, तर त्यासोबतच महिलेला मदत कशी मिळेल हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगा. अशी अशी घटना घडली आहे. कित्येक वेळेला मानवी स्वभाव असतो की लोक फार चवीनं वाचतात, पण त्याच्या पुढे जाऊन हे पण सांगितलं पाहिजे की जर दुर्दैवानं अशी जर घटना घडली तर त्या महिलेला इथं 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 मदत मिळू शकते, ती काही अबला नाही आहे, तिच्याकरता व्यवस्था आहे, हे सांगण्याची आज वेळ आली आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुमच्या वार्तांकनामध्ये जर हे पण आलं तर आपण महिलांची